नमस्कार. जर तुमची वृश्चिक रास असेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती वृश्चिक राशीची असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण जुलै 17 ते 31 जुलै 2026 हा काळ तुमच्या आयुष्यात एका नवीन पर्वाची सुरुवात ठरू शकतो. काही महिन्यांपासून तुम्हाला असं वाटत आहे का की कितीही मेहनत केली तरी अपेक्षित यश मिळत नाही? नोकरीत अडथळे, व्यवसायात मंदी, पैशाची चिंता, नात्यांमध्ये दुरावा किंवा मनात सतत अस्वस्थता, या सगळ्यामुळे तुम्ही थकून गेला आहात का? जर हो, तर आता काळ बदलण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. या कालावधीत काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आयुष्याला नवीन दिशा देणाऱ्या संधी मिळू शकतात. काहींसाठी करिअरमध्ये महत्त्वाचा टप्पा, काहींसाठी आर्थिक सुधारणा, काहींसाठी नात्यातील सकारात्मक बदल, तर काहींसाठी स्वतःला नव्याने घडवण्याची वेळ असू शकते. लक्षात ठेवा, ही एखादी घटना निश्चित घडेल असा दावा नाही, तर पारंपरिक ज्योतिषानुसार दिसणाऱ्या संभाव्य संधी आणि बदलांचे संकेत आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी 5 मोठे शुभ संकेत, काही सोपे पारंपरिक उपाय आणि महत्त्वाची सावधगिरी देखील सांगणार आहे. मोठा बदल म्हणजे नेमकं काय? मोठी घटना ऐकताच अनेकांच्या मनात चमत्काराची कल्पना येते, पण ज्योतिष आपल्याला वेगळं शिकवतं. ग्रह आपल्या आयुष्यात योग्य वेळ, योग्य व्यक्ती आणि योग्य संधी आणू शकतात. त्या संधीचा लाभ घेण्यासाठी मात्र कृती आपल्यालाच करावी लागते. या काळात काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. व्यवसायात मोठा ग्राहक किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढू शकते. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट भविष्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कुटुंबात शुभवार्ता किंवा आनंदाची घटना घडू शकते. स्वतःचा विचार करण्याची पद्धत बदलू शकते. कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठा चमत्कार लागत नाही. योग्य वेळी घेतलेला एक निर्णय संपूर्ण भविष्य बदलू शकतो. भूतकाळ विसरण्याची वेळ. वृश्चिक राशीच्या व्यक्ती एकदा मनापासून कोणावर विश्वास ठेवतात, पण विश्वास तुटला तर त्या गोष्टीचा परिणाम ते अनेक वर्षे मनात ठेवतात. मागील काही महिन्यात तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग झाला असेल, तुमच्या मेहनतीचं श्रेय दुसऱ्याला मिळालं असेल, किंवा अनेक प्रयत्न करूनही यश हातातून निसटलं असेल. पण आता हा काळ तुम्हाला एक नवा संदेश देतो. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्की बदलता येतं. म्हणून जुन्या अपयशाला धरून बसू नका. त्या अनुभवातून शिका, स्वतःला नव्याने तयार करा, कारण कदाचित पुढची संधी तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकते. धन, आर्थिक स्थिती आणि भाग्य. मित्रांनो, आता आपण प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. धन, आर्थिक प्रगती आणि भाग्य. 17 ते 31 जुलै 2026 हा काळ वृश्चिक राशीच्या अनेक व्यक्तींसाठी आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारा ठरू शकतो. मागील काही महिन्यांत वाढलेले खर्च, अडकलेले व्यवहार किंवा पैशांची सततची चिंता यामुळे तुम्ही मानसिक तणाव अनुभवला असेल. पण आता परिस्थितीत हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे. या काळात अनेक दिवसांपासून अडकलेलं पेमेंट मिळू शकतं. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. काहींना बोनस, कमिशन, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो. फ्रीलान्स काम, ऑनलाईन व्यवसाय किंवा स्वतःच्या कौशल्यातून कमाई वाढवण्याची संधी काही व्यक्तींना मिळू शकते. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर योग्य नियोजनासह पुढे जाण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. मात्र कोणत्याही आकर्षक योजनेत किंवा लवकर श्रीमंत व्हा अशा आश्वासनांमध्ये अडकू नका. प्रत्येक आर्थिक निर्णय तथ्य, माहिती आणि विचारपूर्वक घ्या. प्रेम, विवाह आणि कौटुंबिक जीवन. मित्रांनो, आता बोलूया आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्टीबद्दल. प्रेम, नातेसंबंध आणि कुटुंब. पैसा, यश आणि प्रतिष्ठा महत्त्वाची असली तरी माणसाला खरा आनंद मिळतो तो आपल्या माणसांमुळे. 17 ते 31 जुलै 2026 या काळात वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या भावनिक आयुष्यात काही सकारात्मक बदल दिसण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्ती स्वभावाने अत्यंत प्रेमळ, निष्ठावान आणि भावनिक असतात. ते ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात तिच्यासाठी पूर्ण मनाने उभे राहतात. मात्र जेव्हा विश्वासाला तडा जातो तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या मनावर खोलवर होतो. गेल्या काही महिन्यांपासून जोडीदारासोबत मतभेद, संवादाचा अभाव किंवा गैरसमज निर्माण झाले असतील तर आता ते हळूहळू दूर होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या नात्यात पुन्हा विश्वास निर्माण होऊ शकतो. अनेक दिवसांपासून मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्याची ही योग्य वेळ आहे. शांतपणे केलेला संवाद अनेक गैरसमज दूर करू शकतो. लक्षात ठेवा, अनेक नाती वादामुळे तुटत नाहीत तर संवाद थांबल्यामुळे तुटतात.
अविवाहित व्यक्तींसाठी हा काळ नवीन ओळखी घेऊन येऊ शकतो. एखाद्या चांगल्या स्थळाची बातमी मिळू शकते किंवा मैत्रीचं नातं प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. काहींसाठी विवाहासंबंधी चर्चा पुढे सरकू शकते. मात्र कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि मूल्ये समजून घेऊनच पुढे जा. आरोग्य कसे राहू शकते? या काळात कामाचा ताण वाढू शकतो. सततची धावपळ, अपुरी झोप आणि अनियमित आहार यामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे शरीराकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः पचन, डोकेदुखी, रक्तदाब किंवा तणावाशी संबंधित किरकोळ समस्या जाणवल्यास वेळेवर विश्रांती घ्या. नियमित चालणे, योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मानसिक शांतता मिळू शकते. लक्षात ठेवा, यशस्वी होण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते, तर निरोगी शरीर आणि शांत मनही तितकंच आवश्यक असतं. काळ एकाग्रता वाढवणारा ठरू शकतो. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. काही व्यक्तींना नोकरी, व्यवसाय किंवा कौटुंबिक कारणाने प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास भविष्यातील नवीन संधी निर्माण करू शकतो. मात्र प्रवासात कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची काळजी घ्या. आता जाणून घ्या 5 मोठे शुभ संकेत. अडकलेले काम पूर्ण होणे. ज्या कामासाठी तुम्ही अनेक दिवस प्रयत्न करत होता त्यात अचानक सकारात्मक हालचाल दिसू शकते. करिअरमध्ये नवीन संधी, नोकरीत नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा चांगली ऑफर मिळण्याची शक्यता काही व्यक्तींना अनुभवता येईल. आर्थिक सुधारणा. अडकलेले पैसे मिळणे, अतिरिक्त उत्पन्नाची संधी किंवा आर्थिक स्थैर्य वाढण्याची शक्यता आहे. नातेसंबंधात सुधारणा. जुने गैरसमज दूर होऊ शकतात. कुटुंबात आनंदाची बातमी किंवा शुभकार्याचे वातावरण निर्माण होऊ शकते. आत्मविश्वासात मोठी वाढ. सर्वात मोठा बदल तुमच्या विचारांमध्ये होऊ शकतो. स्वतःवरचा विश्वास वाढेल आणि नवीन ध्येयासाठी प्रेरणा मिळेल. या काळात कोणती सावधगिरी घ्यावी? जसा प्रत्येक सूर्योदयासोबत सावलीही असते, तसंच प्रत्येक चांगल्या काळात काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. घाईघाईत आर्थिक व्यवहार करू नका. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. कुटुंबातील छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याची नियमित काळजी घ्या. सोशल मीडियावर किंवा अफवांवर आधारित निर्णय टाळा. संयम आणि शहाणपण या 2 गोष्टी या काळात तुमच्या सर्वात मोठ्या ताकदी ठरतील. पारंपरिक उपाय. श्रद्धेनुसार सकारात्मकता वाढवण्यासाठी हे सोपे उपाय करू शकता. मंगळवारी श्री हनुमानाची किंवा भगवान शिवाची भक्ती करा. ओम भौमाय नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करा. गरजूंना अन्नदान किंवा लाल फळांचे दान करा. मोठ्यांचा आदर करा आणि शक्य असल्यास दररोज काही वेळ ध्यान किंवा प्रार्थना करा. रागावर नियंत्रण ठेवा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. हे उपाय श्रद्धा आणि वैयक्तिक आस्थेचा भाग आहेत. त्यांच्यासोबत योग्य कृती आणि मेहनतही तितकीच महत्त्वाची आहे. मित्रांनो, 17 ते 31 जुलै 2026 हा काळ तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवीन संधी आणि नवीन आत्मविश्वास घेऊन येऊ शकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ग्रह तुमच्यासाठी दार उघडू शकतात, पण त्या दारातून चालत जाण्याचं धैर्य तुम्हालाच दाखवावं लागतं. भूतकाळातील अपयशावर रडत बसू नका, कारण कालचा पराभव हा उद्याच्या विजयाची तयारी असू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करा. अडचणींना घाबरू नका, कारण प्रत्येक संघर्षानंतरच यशाची नवी पहाट उगवते. नशीब संधी देतं, पण यश मिळवून देतात तुमची मेहनत, संयम आणि योग्य निर्णय. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.